रक्त सांडून मिळवलेली मुंबई दोन गुजराती गिळायला निघालेत असं उद्धव ठाकरे म्हणालेत। आपण तुझं माझं करण्यापेक्षा लढाई न लढलेलंच बरं। तर ज्यांना मोठं केलं आज तेच आमच्यावरती वार करतायत। एकमेकांचं रक्त सांडलं जातं, राज्य दुसरी माणसं करतायत आणि गद्दारांना लाज वाटली पाहिजे असं वक्तव्य आजच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचं। त्या सगळ्या हुतात्म्याने बलिदान करून रक्त सांडून मिळवलेली मुंबई हे दोन गुजराती होय, मी त्यांना मुद्दामून म्हणतोय, हे दोन गुजराती हे आपल्याला गिळायला निघाले। आणि तरी देखील जर का आपण आपल्या व्यक्तिगत महत्वाकांक्षा ठेवून तुझं माझं करत मुंबई त्यांना अंडर देणार असू, तर माझं म्हणणं की लढाई न लढलेलं बरं। दुफडी म्हणण्यापेक्षा त्यांना तुम्ही केकवॉक द्या आणि मला तुमच्यापैकी एक सुद्धा माणूस फुटता कामा नये। माझीच माणसं माझ्या अंगावर सोडते, ज्यांना आपण मोठं केलं तेच माझ्यावरती वार करतायत। रक्तपात आपला होतोय, एकमेकांमध्ये रक्त आपलं सांडलं जातंय आणि नको ती लोक तिकडे सुखदेव राज्य करतायत। अरे लाज वाटायला पाहिजे या अशा सगळ्या गद्दारांना। ती आई विकताय तुम्ही, ही माझी तळमळ आहे। तर आज विभाग प्रमुखांना, शाखा प्रमुखांना बोलवण्यात आलेलं होतं। उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन या ठिकाणी आणि याच बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी केलेलं हे वक्तव्य, गद्दारांना लाज वाटली पाहिजे, रक्त सांडून मिळवलेली मुंबई दोन गुजराती गिळायला निघालेत असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवरती टीका केली। आपण तुझं माझं करण्यापेक्षा लढाई न लढलेलं बरं असंही उद्धव ठाकरे म्हणाले। त्यांना का खतम करायचे? कारण मुंबईचा घास गिळायला शिवसेनेतील दुसरा कोणताही काटा त्यांच्या कशात अडकू शकत नाही, म्हणून त्याने शिवसेना खतम करायची। एकदा का मुंबईमध्ये शिवसेना खतम केली तर आम्ही मुंबई महाराष्ट्र गिळायला मोकळे झालो। एक पाप आपल्या हात होता कामा नये। मला 227 लोकांची निवड करायची, मला नाशिक आहे, पुणे आहे, ठाणे आहे आणि वाईटपणा मी घेतोच ना। मी प्रत्येकाला सांगतो, सगळ्या प्रमुखांना सांगतो की तुम्ही वाईटपणा नका घेऊ, मी घेतो वाईटपणा। पण वाईटपणा आला तरी चालेल, पण माझ्या महाराष्ट्राचं चांगलं झालं पाहिजे। महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी वाईट ठरलो तरी चालेल, पण तुम्ही मात्र तुमची निष्ठा विकू नका।